तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्त्व काय आहे? कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा का लावला जातो आणि त्याचे फलित काय असेल ते मला सविस्तर सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी, आज तू संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारला आहेस. म्हणून ही कथा काळजीपूर्वक ऐका. हे ऐकून देवी सत्यभामा म्हणाली, भगवान, मी ही कथा ऐकण्यास अत्यंत उत्सुक आहे. कृपया करून मला ही कथा सांगा. मी ती लक्षपूर्वक ऐकेन. तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि देवी सत्यभामाला ती प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली. ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. तुंगभद्रा नावाची एक खूप मोठी नदी दक्षिण दिशेला वाहते. तिच्या काठावर हरिहरपूर नावाचे सुंदर शहर वसले होते आणि या शहरात अभिजित नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. वेद आणि धर्मग्रंथाचा सखोल अभ्यास केलेला तो महान सद्गुण, चारित्र्य आणि धर्माचा अनुयायी होता. श्रोतेहो, अभिजितची एक पत्नी होती जिला लोक दृष्ट म्हणत होते. तिचे कर्मच असे होते की ती लोकांना दुराचारी नाव दिले. तिने नेहमी आपल्या पतीचा अपमान केला, त्याला कमी लेखले आणि त्याला दुःखी केले. ती कधीही आपल्या पतीशी प्रेमाने वागली नाही किंवा तिने कधीही त्याच्यासाठी अन्न शिजवले नाही. जेव्हा तिचा पती लोकांना किंवा कुटुंबातील सदस्यांना घरी बोलावतो तेव्हा ती त्याचा अपमान करून त्यांना निरोप देत असे. ती स्वतः इतर व्यभिचारी महिलांसोबत फिरत असे आणि तिला इतर पुरुषांमध्ये रस होता. मग एके दिवशी अभिजित आपल्या बायकोला म्हणाला, तुझे असे पाप करणे योग्य नाही. तेव्हा बायको रागात म्हणाली, मी कोणते पाप केले? माहीत नाही की मी तुझ्यासारख्या भिकाऱ्याशी लग्न केले आहे. असे वाटते की मी माझ्या मागील जन्मात काहीतरी खूप मोठे पाप केले असावे, म्हणून मला तुझ्यासारखा गरीब नवरा मिळाला. मला आता सहन होत नाही. कधीतरी मी तुला सोडून एखाद्या श्रीमंत माणसाशी लग्न करीन. तेव्हा अभिजितने उत्तर दिले, असे अपशब्द वापरू नकोस. पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाणे योग्य नाही. तेव्हा पत्नी कठोर शब्दात म्हणाली, तुला नरकात जावे लागेल, कारण तू कोणतेही काम करत नाहीस. तुम्ही भिक्षा मागून खातात. मी या झोपडीत राहून कंटाळले आहे. तुझ्याबरोबर जगणे म्हणजे नरकात जगण्यासारखे आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, जी स्त्री आपल्या पतीचा अपमान करते आणि त्याला सोडून इतर पुरुषाकडे जाते, तिच्या घरात नेहमीच दुःख येते आणि तिला नक्कीच नरक शिक्षा भोगावी लागते. मग एके दिवशी ती स्त्री जंगलात गेली आणि एका झाडाखाली उभी राहिली, कारण तिचे मन वासनेने भरलेले होते आणि ती एका देखण्या पुरुषाची वाट पाहत होती. पण बराच वेळ होऊनही तिने कोणीही आले नाही. त्यामुळे ती खूप दुःखी झाली. प्रियकराच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागली, पण तिला कोणीच सापडले नाही. त्या दिवशी तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले आणि ती रडत म्हणाली, आज एकही देखणा पुरुष या मार्गाने आला नाही. माझी इच्छा कशी पूर्ण होईल? माझ्या या सुंदर शरीराचा उपभोग कोण घेईल? माझे तारुण्य व्यर्थ जात आहे. ती रडायला लागली, हे देवा, माझी इच्छा पूर्ण करू शकेल असा माणूस माझ्यासाठी पाठवा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे ती स्त्री जोरात आक्रोश करू लागली. तेव्हा त्याच जंगलात एक भयंकर वाघ होता आणि त्या पापी स्त्रीचा आवाज ऐकून तो जागा झाला आणि तिला खाण्यासाठी तिच्याकडे उडी मारली. त्या वाघाचे नाव ध्वंस होते. त्याचे स्वरूप अत्यंत भयानक होते. त्याचे डोळे अंगाऱ्यासारखे लाल होते. ते अंधारातही चमकत होते. त्याच्या जबड्यातून लांब तीक्ष्ण दात बाहेर पडत होते, जे कोणत्याही सजीवाला फाडून टाकण्यासाठी पुरेसे होते. ध्वंस वाघाचा एकमेव उद्देश हा होता की पापी आणि दुष्ट लोकांना खाऊन टाकणे, ज्यांना त्यांच्या धोरणाने नियुक्त केले होते. समोर उभा असलेला तो भयंकर वाघ पाहून त्या स्त्रीला घाम फुटला आणि भीतीने थरथरू लागली. महिला काही करू शकण्यापूर्वीच वाघाने तिला आपल्या पंजाने जखमी केले आणि ती महिला जमिनीवर पडली. जमिनीवर पडताच ती बाई ओरडली, अरे वाघ, तू इथे का आलास आणि मला का मारत आहेस? मी माझ्या प्रियकराला इथे शोधत होती. तू मला सोडून मला खाऊन तुला काय मिळणार आहे? त्या स्त्रीचे हे शब्द ऐकून वाघ क्षणभर थांबला आणि म्हणाला, हे दुष्ट स्त्री, आज निर्मात्याने तुला माझे भक्षण म्हणून नेमले आहे. तुझ्यासारख्या पापी स्त्रिया खाणे हे माझे कर्तव्य आहे, तरच माझी या शरीरातून सुटका होईल. तेव्हा ती स्त्री म्हणाली, अरे वाघ, तू कोण आहेस? खरं सांग, तुला वाघ का व्हावं लागले आणि तू माझ्यासारख्या बायकांना का खातोस? आधी मला सगळं सांग आणि मग मला खा. त्यानंतर
तेव्हा ध्वंस नावाचा वाघ म्हणू लागला, हे पापी, तुला माझ्या मागील जन्माची गोष्ट सांगतो आणि मला वाघ का व्हावे लागले ते. प्राचीन काळी आमला पहा. आमला नावाची पवित्र नदी दक्षिणेकडील देशात वाहत होती. त्याच नदीच्या किनारी सुंदर मंदिर आणि धार्मिक विधीसाठी प्रसिद्ध असलेले एक सुंदर शहर होते आणि त्या शहरात एक ब्राह्मण राहत होता, जिथे माझा जन्म झाला. माझे नाव देवदत्त होते. माझे वडील हे एक आदर्श ब्राह्मण होते, जे यज्ञ, हवन आणि अनुष्ठानाचे पालन करत होते. मी किशोर वयात असताना वेदशास्त्राचा अभ्यास केला, यज्ञ आणि धार्मिक कार्यात पारंगत झालो. पण जसा जसा मी मोठा होऊ लागलो तसा माझ्या मनात धनाचा लोभ वाढत गेला. मी अनेक यज्ञ केले, पण ते धार्मिक उद्देशाने नाही तर धनाच्या लोभापायी केले. मी पापी लोकात बसू लागलो. धर्माचे पालन न करणाऱ्या लोकांसोबत भोजन करत होतो आणि मी धनाच्या लोभापायी त्यांच्या अनैतिक कृत्याचे समर्थनही करत होतो. धर्माच्या मार्गावर न चालता मी या गोष्टीचे सेवन करत होतो, जे ब्राह्मणांना खाऊ नयेत. माझे मन इतके लोभस झाले की मी वेगवेगळ्या बहाण्याने इतरांकडून पैसे मागायचो आणि त्यांना परत करत नसायचो. मी अनेक प्रकारची फसवणूक केली. अनेक वर्षे अशीच पापी केली. नंतर काही कालांतराने माझे शरीर अशक्त झाले, केस पांढरे झाले, डोळे अंधुक झाले आणि माझे शरीर मला साथ देत नव्हते. पण तरीही पैशाचा लोभ माझ्या मनातून निघून गेला नाही आणि मी पाप करत राहिलो. मग एके दिवशी पैशाच्या लोभापोटी मी पुन्हा नदीच्या काठावर गेलो, जेथे मी इतर धूर्त ब्राह्मणासह लोकांची फसवणूक केली. आम्ही सर्वांनी खोटे मंत्र जपले आणि योग्य कर्मकांड न करता देवतांची पूजा केली. दानधर्मात अधिक पैसा मिळवणे हाच आमचा उद्देश होता. धर्माच्या नावाखाली आम्ही लोकांना फसवले. मग एके दिवशी मी खूप पैसे जमा केले, पण त्याच वेळी माझ्यासोबत एक भयानक घटना घडली. त्या दिवशी मी नदीच्या काठावर बसलो असताना एक आजारी आणि भटका कुत्रा माझ्याकडे आला. मी त्याला फटकारले आणि तेथून हकलून दिले, पण त्याने क्रोधित होऊन माझ्या पायाला चावला. त्यामुळे मी बेशुद्ध पडलो आणि त्याच क्षणी माझा जीव गेला. नंतर माझ्या मृत्यूनंतर यमाचे 2 दूत प्रकट झाले, जे दिसायला भयानक होते आणि त्यांच्या हातात बेड्यासुद्धा होत्या. त्यांनी मला पकडून यमपुरीला नेले. यमराजाने चित्रगुप्ताला त्यांच्या दैवी सिंहासनावरून त्यांच्या कर्माचा हिशोब मांडण्याची आज्ञा केली. तेव्हा चित्रगुप्ता अत्यंत गंभीर स्वरात म्हणाला, हे धर्मराजा, देवदत्त नावाच्या या ब्राह्मणाने आपल्या आयुष्यात धर्माच्या नावावर लोकांची फसवणूक केली आहे आणि खोटे मंत्र जपून यज्ञ केले आहेत. पैशांच्या लोभामुळे धर्मापासून दूर गेला आहे आणि कधीही धर्माचे पालन केले नाही. म्हणून हा पापी ब्राह्मण नरकात जाण्यास पात्र आहे. तेव्हा यमराजांनी आपल्या दूतांना आज्ञा केली, ह्या पाप्याला नरकाच्या अग्नीत टाका, जेणेकरून तो तेथे जाऊन आपल्या कर्माची फळे भोगू शकेल. त्यानंतर मला नरकाच्या भयंकर आगीत टाकण्यात आले. तेथे वर्षानुवर्षे मी यातना सहन केल्या आणि माझ्या आत्म्याला अनेक वर्षाच्या शिक्षेनंतर माझ्या पापामुळे मला वाघाचे शरीर मिळाले आणि मी या ठिकाणी निवास करू लागलो. ध्वंस वाघाने आपली कहाणी संपवली आणि म्हणून मी माझ्या मागील जन्माच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून महात्मा संत किंवा सती स्त्री खाणारा नाही असा संकल्प केला. मी फक्त त्या पापी, दुष्कर्म करणाऱ्या आणि पापी स्त्रियांना खातो, ज्यांनी आपल्या जीवनात अधर्माचा मार्ग अवलंबून इतरांना दुखावले आहे. मला विश्वास आहे की असे केल्याने मी माझ्या पापापासून लवकरच या शरीरातून मुक्त होईन. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे वाघाने आपल्या पूर्वजन्माची कथा सांगितली आणि त्या स्त्रीला म्हटले, हे पापी, तुझ्या आचरणाने तू वेश्या आहेस आणि तू तुझ्या पतीला सोडून गेली आहेस. तू या जंगलात इतर पुरुषासोबत आनंद लुटण्यासाठी आली आहेस, म्हणून आज तू नक्की माझे अन्न बनशील. असे म्हणत ध्वंस वाघाने त्या पापी स्त्रीला आपल्या तीक्ष्ण नखाने ठार मारले आणि खाऊन टाकले आणि त्या वाघाने ते ठिकाण सोडले. त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर यमाचे 2 दूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या पापी स्त्रीला उचलून यमपुरीला नेले. तेथे त्याला यमराजासमोर उभे केले.
तेव्हा चित्रगुप्ताने त्या स्त्रीचा हिशोब घेताना यमाला सांगितले, हे धर्मराजा, ही स्त्री अत्यंत पापी स्त्री आहे. तिने घोर पाप केले आहेत. तिने व्यभिचार केला आहे आणि तिच्या पतीचा कधीही सेवा केली नाही. तिला आपल्या पतीचा विसर पडला आहे आणि इतर पुरुषाशी संबंध ठेवले आहे. त्यानंतर तिच्या पापाबद्दल ऐकून यमराज अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी त्या स्त्रीला अग्नीत भरलेल्या तलावात टाकण्याची आज्ञा केली. यमराजाचा आदेश ऐकून ती स्त्री अत्यंत भयभीत झाली आणि मग ती दुष्ट स्त्री यमराजाला म्हणू लागली, हे धर्मराजा, माझ्या नकळत झालेल्या पापांची मला क्षमा करा. तेव्हा यमराज म्हणाले, हे स्त्री, तू केलेले पाप निंदनीय आहे. तुमच्या पापांचे प्रायश्चित्त नाही. जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करून पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे राहायला जाते तिला निश्चितच नरकात जावे लागते. त्यामुळे आता तुला यातना भोगाव्या लागतील. मग यमराजा आपल्या दूतांना म्हणाला, हे दूतांनो, या पापी स्त्रीला घेऊन त्या भयंकर नरकात टाका. यमराजाने त्यांच्या दूतांना सांगून तिला भयंकर नरकात टाकण्यात आले. अनेक वर्षे तिला अग्नीच्या वेदना सहन कराव्या लागल्या. त्यानंतर तिला नरकात टाकण्यात आले. अशा प्रकारे तिला अनेक वर्षे वेगवेगळ्या नरकात टाकण्यात आले. नरकातील कष्ट सहन करून नंतर ती पापी स्त्री पुन्हा पृथ्वीवर आली आणि चांडालीन म्हणून तिचा जन्म झाला. नंतर चांडाळाच्या घरी जन्म घेऊन ती पुन्हा अनेक पापे करू लागली. त्यामुळे तिने व्यभिचार केला आणि अनेक पापी पुरुषासोबत विहार करू लागली. नंतर काही काळानंतर तिच्या मागील जन्माच्या पापामुळे तिला कुष्ठरोग झाला आणि तिला भयंकर वेदना होऊ लागल्या. तिचे शरीर जळू लागले, डोळे दुखू लागले आणि ती या वेदना सहन करून दिवस काढत होती. एके दिवशी ती तीर्थयात्रेत स्नान करण्याच्या उद्देशाने अंतपुराला गेली. तिथे एका आश्रमाबाहेर राहू लागली. त्या आश्रमात तुळशीचे रोपे होते आणि कार्तिक महिन्यात तुळशीजवळ इतर स्त्रियांनी दिवे लावताना पाहून त्या पापी स्त्रीला आश्चर्य वाटले. मग एके दिवशी त्या महिलेने तेथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि त्या साधूला विचारले, हे साधू महाराज, ही कोणती रोपे आहेत आणि या महिला त्याखाली दिवे का लावतात? ऋषी म्हणाले, हे कल्याणी, हे तुळशीचे सर्वात पवित्र रोप आहे. केवळ याने संकटाचा नाश होतो आणि कार्तिक महिन्यात या तुळशीला पाणी घालून सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि तुळशीजवळ दिवा लावून सर्व पापांचा नाश होतो. तेव्हा ऋषीचे हे सर्व बोलणे ऐकून त्या स्त्रीला खूप आनंद झाला आणि तिने ऋषींना विचारले, हे साधू महाराज, जर एखाद्या अत्यंत पापी स्त्रीने तुळशीजवळ दिवा लावला तर तिचे पाप नष्ट होईल का? तेव्हा ऋषीने उत्तर दिले, हे कन्या, हे खरे आहे. स्त्रीने गंभीर पाप केले असले तरी कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावल्याने तिची सर्व जन्माची पापे नष्ट होतात. कन्या, तुम्ही कोण आहात आणि हा प्रश्न विचारण्याचे कारण काय आहे? तेव्हा स्त्री म्हणाली, हे साधू महाराज, मी व्यभिचारी केला आहे आणि माझ्या पापामुळे माझी अशी दुर्दशा झाली आहे. तेव्हा ऋषी म्हणाला, हे कन्या, आत्तापासून कार्तिक महिन्यात या तुळशीजवळ दिवा लावा. त्यामुळे तुझी सर्व पापे दोष दूर होतील. मग त्या ऋषीचे म्हणणे ऐकून त्या पापी स्त्रीने तेच केले. तिने तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावला. अशा प्रकारे त्या महिलेने रोज त्या ठिकाणी तुळशीजवळ दिवा लावायला सुरुवात केली. मग एके दिवशी संध्याकाळी ती स्त्री तुळशीजवळ दिवा लावू लागली. तेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला आणि ती तेथेच जमिनीवर पडून राहिली. जेव्हा त्या स्त्रीला यमलोकात नेण्यासाठी यमराजांचे 2 दूत त्या ठिकाणी प्रकट झाले. यमाच्या दूताने त्या पापी स्त्रीला घेऊन जाण्यास सुरुवात करताच भगवान विष्णूचे 2 सल्लागार त्या ठिकाणी प्रकट झाले. तो दिव्य पार्षद अत्यंत तेजस्वी होता. त्याच्या शरीरातून सोनेरी प्रकारची किरणे निघत होती, ज्यामुळे सर्वत्र अंधार दूर झाला होता. त्याचे स्वरूप इतके मोहक आणि दिव्य होते की त्याला पाहून कोणाचेही हृदय श्रद्धेने भरून जायचे आणि त्याच्या चेहऱ्यावर एक निर्मळ हास्य होते, जे अपार करुणा आणि दयाळूपणाचे प्रतीक होते. त्यांची वस्त्रे रत्ने आणि रेशमाने जडलेली होती, जी निळ्या आणि सोनेरी रंगाने चमकत होती. जणू वैकुंठाचे सौंदर्य त्यांच्या व्यक्तिमत्वात सामावले होते. ते दोघेही प्रचंड उंचीचे आणि बलवान होते. त्यांच्या हातात दैवी गदा होती, जी न्याय आणि धार्मिकतेच्या शक्तीचे प्रतीक होते.
जो त्यांच्या दैवी स्पर्शाने त्या स्त्रीला मोक्ष देण्याचे आश्वासन देण्यासाठी आला होता, जेणेकरून तिची सर्व पापे नष्ट होतील आणि ती स्वर्गात जाण्यासाठी पात्र ठरेल. तेव्हा त्या पार्षदांनी यमराजाच्या दूतांना थांबवले आणि म्हणाले, हे यमदूतांनो, या स्त्रीला सोडा. ही स्त्री नरकात जाण्यास पात्र नाही. तुम्ही हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून करत आहात? तेव्हा यमाचे दूत म्हणू लागले, हे पार्षदांनो, यमराजाच्या आज्ञेवरून आम्ही या पापी स्त्रीला घेऊन जात आहोत, पण तुम्ही आम्हाला का थांबवत आहात? ही स्त्री अत्यंत पापी आहे. तिला नरकात नेण्याचा आम्हाला आदेश दिला आहे. हे ऐकून भगवान विष्णूंचा सल्लागार हसला आणि म्हणाला, हे यमदूत, तू खरं बोलतोस, पण या स्त्रीमध्ये एक पुण्य आहे ज्यामुळे तिचे सर्व पापे नष्ट झाली आहेत. तिच्या आयुष्यात तिने संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने तुम्ही पाहिले नाही का? तेव्हा यमदूताने आश्चर्य व्यक्त करून विचारले, पार्षद हो, कार्तिक महिन्यात केवळ तुळशीजवळ दिवा लावून तिची सर्व पापे नष्ट होऊ शकतात का? तेव्हा भगवान विष्णूच्या सल्लागाराने यमदूतांना समजावले, हे यमदूत, तुळशीजवळ ही भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे आणि जो भक्त कार्तिक महिन्यात श्रद्धेने आणि भक्तीने तुळशीजवळ दिवा लावतो तो भाग्यवान श्रीहरी विष्णूच्या कृपेचा पात्र बनतो आणि तो दीप प्रज्वलित करतो. त्यामुळे त्यांची सर्व पापे नष्ट झाली आहेत. तेव्हा यमदूत हात जोडून म्हणाला, हे पार्षदांनो, तुम्ही खरे बोलत आहात. आम्हाला तिच्या भक्तीची जाणीव नव्हती. जर ही भाग्यवान विष्णूंची प्रिय भक्त असेल तर आम्ही तिला नरकात कसे नेणार? तेव्हा भगवान विष्णूचे सल्लागार म्हणाले, हे यमदूतांनो, आता तुम्ही परत जा. या स्त्रीने कार्तिक महिन्यात जी सेवा केली आहे आणि त्या दिव्याच्या प्रकाशात तिची सर्व पापे जळून टाकली आहेत, आता तिला विष्णूकडे पाठवले जाईल आणि स्वर्गात नेले जाईल. हे ऐकून दूतांनी त्या स्त्रीला तिथेच सोडले आणि भगवान धर्मराजाला सर्व कथा सांगितली. विष्णूचे सल्लागार त्या स्त्रीला दिव्य विमानात बसवून स्वर्गात घेऊन गेले. आता भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी सत्यभामा, अशा प्रकारे कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात. जी स्त्री संपूर्ण कार्तिक महिन्यात संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते ती भाग्यवान ठरते आणि तिच्या मागील जन्माची सर्व पापे नष्ट होऊन तिला सुख संपत्ती प्राप्त होते. दररोज तुळशीजवळ दिवा लावताना या मंत्राचा जप करावा. ओम तुळशीमहेची विद्महे विष्णुप्रियाय ची धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी, हजारो घड्याने आंघोळ करूनही जितके समाधान मिळत नाही तितके समाधान तुळशीच्या एका पानाने मिळते. जे मृत्यूसमयी तुळशीच्या पानाचे पाणी तोंडात सोडले जाते किंवा घेतले जाते तेव्हा तो सर्व पापापासून मुक्त होतो आणि श्रीकृष्णाच्या चरणी लीन होतो. जो भक्त जेव्हा तुळशीजवळ दिवा लावतो तेव्हा त्या प्रकाशात असलेली नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि आध्यात्मिक वातावरण शुद्ध होते आणि त्याला घरातील देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि दिव्याच्या प्रकाशात अज्ञानाचा अंधार दूर करूनच ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करतो, ज्याने त्याची भक्ती आणि ध्यान शक्ती वाढते. असे मानले जाते की कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावल्यास त्याला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. साधकाचे मन स्थिरता राहते आणि शांततेकडे नेते, ज्यामुळे ध्यानात एकाग्रता वाढते. कार्तिक महिन्यात सूर्यास्ताच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यावेळी दीप प्रज्वलन करून तुळशी मातेची आरती केली जाते आणि भगवान विष्णूचे स्मरण केले जाते, ज्यामुळे विशेष पुण्य प्राप्त होते. दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. या मंत्राने घरातील नकारात्मकता दूर होते आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुळशीजवळ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शुभ असते. तुपाचा दिवा अधिक पवित्र मानला जातो, पण जर शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवाही लावता येतो. तिळाच्या तेलाचा दिवा नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यास मदत करतो. असे म्हटले जाते की जो भक्त संपूर्ण कार्तिक महिन्यात तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावतो त्याला 7 जन्म पुण्य प्राप्त होते आणि त्याला कधीही गरिबीचा सामना करावा लागत नाही. त्याच्या कुटुंबात सदैव सुख, शांती आणि समृद्धीत नांदत असते. कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावल्याने पितृदोष, ग्रहदोष आणि कालसर्पदोष यासारखे अडथळे दूर होतात, असे उल्लेख धार्मिक ग्रंथामध्ये आहे. या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावल्याने
आत्मा शुद्ध होतो आणि अनेक जन्मांची पापे नष्ट होतात. यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. असेही म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने आयुष्याच्या शेवटच्या क्षणी कार्तिक महिन्यात तुळशीवर दिवा लावून भगवान श्री हरी विष्णूचे स्मरण केले तर त्याला मृत्यूनंतर यमदूताचे भय राहत नाही आणि त्याला परमेश्वराचे निवासस्थान प्राप्त होते. कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कधी आर्थिक संकट येत नाही आणि समृद्धी राहते.